श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्समध्ये आपले स्वागत। 12वी सायन्समध्ये ज्या मुलांचा PCB हा ग्रुप असतो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो, ती मुलं जास्त करून नीटची एक्झाम देण्याचं आणि नीटची एक्झाम दिल्यानंतर MBBS करण्याचं स्वप्न घेऊनच ही एक्झाम देत असतात। पण बऱ्याच वेळा असं होतं की या परीक्षेमध्ये आपल्याला स्कोअर कमी आला तर आपल्याला काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवला आहे। PCB ग्रुप असणारी मुलं महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षेबरोबरच MSCET ही परीक्षा देखील देऊ शकतात। ही परीक्षा दिल्यानंतर कुठल्या प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याचबरोबर ह्या कोर्सेसना काय काय करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। चला तर मग डिटेल माहिती आपण स्क्रीनवर पाहूयात। लिस्ट ऑफ कोर्सेस आफ्टर MSCET PCB इन महाराष्ट्र। PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो ज्यांचा ग्रुप आहे त्यांच्यासाठी कोर्स काय काय आहेत, त्याचबरोबर त्या कोर्स केल्यानंतर करिअर ऑप्शन्स काय काय आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहूयात। फार्मसी, B.Pharm आणि D.Pharm त्यासाठी आपल्याला करिअर ऑप्शन्स असतात। आपण फार्मासिस्ट होऊ शकता, क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करू शकता, फार्मास्युटिकल मार्केटिंग करू शकता, क्वालिटी कंट्रोल अँड ॲश्युरन्स म्हणून काम करू शकता, ड्रग इन्स्पेक्टर होऊ शकता, रिसर्च सायंटिस्ट देखील होऊ शकता। त्यानंतर आहे ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चर। हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ह्या कोर्स केल्यानंतर तुम्हाला करिअर ऑप्शन पुढील प्रमाणे जसं की ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट, ॲग्रिकल्चरल कन्सल्टंट, फार्म मॅनेजर, सॉईल सायंटिस्ट, ॲग्रिकल्चरल ऑफिसर। पुढचा कोर्स आहे अलाइड हेल्थ सायन्सेस। हा कोर्स केल्यानंतर आपल्याला करिअर ऑप्शन्स आहेत BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजे त्याला BPT देखील म्हणतात, BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, BSc रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी। अशा प्रकारचे आपल्याला करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। MSCET परीक्षेसंदर्भात अजून व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तिथे दिलेल्या प्लेलिस्टवर क्लिक करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।